अगोदर रविवार ना दिन जरी सर्दी की जाईन खेता खेता तरी हात माना ते गिल्ले दांडू बिंडू जे बी राहाय चेंडू काय जे बी वय फेकीन पैसे आहेत थोडे इतका दरारा होता की नाही. आता सर लोक ना तो दरारा राह ना का बरं त्या दरारा काढतो ako आपली या बहिणी जाती मन कोऱ्याला हात नका लावजात बरं न ते मी टाकून की बिघाडली तू त्या सरने टाकून की बिघाडा मग तुम्ही बिघाडली. ते पहिलं काय ना पहिले माय बापा सांगित गुरुजी याला चांगला कुमताड जात बरोबर आमले चांगलं याद आहे ना गुरुजी कुमचाडेन घर जाईल सांगत ना तरी तू काहीतरी किडा पाळा होती ना आज सांगत घरना. पहिले गुरुजीले ते की सुद्धा पोरे घाबरे बरोबर आहे की नाही. बाप जर डोळ्याच्या समोर आला काही कृती करतोय तरी आपले भाव चेंज होतात. मग मला सांगा ब्रह्मांडाचा मालक आहे जगाचा मालक आहे त्याच्या समोर जाऊन बोलायचंय साधू महात्म्यांना की गुरुजी भगवान या दगडाच्या आम्हाला बायका करून दे असं बोलायचं होतं पण तोल गेला देवा आम्हाला बायका करून घे. कारण आपली संस्कृती माया होय तुमचा पोरगा आहे तुमचा भाऊ आहे राग धरायचा नाही. आपली संस्कृती हिंदू धर्माची डोक्यावर पदर आलेले अतिथीचा आदर पतीच्या सेवेला हजर सासू सासऱ्यांची कदर तिलाच म्हणावं इंडियन मदर. कारण पदर किती इज्जत वाढवतो माहितीये का. हे टोपीवाले बाबा बसलेच ना मागे बसले ते पुढे बसले ते टोपीवाले बाबा सगळे तुमच्या डोक्यावरचा पदर जर या बाबा लोकांनी बघितला ना यांच्या मुखातून एक वाक्य निघतं कुठे ना माहेरी राही पूर्ण पदर सुद्धा फोडू देत नाही काय वयन होई माय बाप ना बरोबर आहे की बरं. तो पदर कितला रुपयाना रास तुम्ही गरमाने सांग साडी उजवी घे 600 रुपयाने 600 रुपयाने सहावार साडी म्हणजे 6 मीटर साडी 600 रुपयाने कितला ना मीटर पडणं बहिणी 100 रुपयाना. पदर कितला मीटर ना 1 मीटर ना म्हणजे 100 रुपयाना पदर. पण तो 100 रुपयाना पदर जर तुम्हाला डोकावर राहिला ना यात म्हातारा बाबा ना तुम्हाला बापनी करोड रुपयानी इज्जत वाढाय टाकतात तेवढा साठी पदर लिहिले डोका. बरं असं काय शेका पदर लेता लेता आमना मालेगावना स्टँडवर 17 बाया मरी ग्यात महाराज म्हणे आम्ही पदर लेतीत नाही असं काही शेका टाकीले पदर काय फरक पडत बरोबर आहे की नाही. अजून सांगू का लहान तोंडी मोठा घास होत असेल पण पाया पडून सांगतो बरं तुम्ही माझ्या माझ्या बहिणी आहेत माफ करजात बहिणी सोन मला थोडं खरं बोला सवय तोंड साडग्यापणा मला पहिला पाहिजे उन्हा नाही डोकावर पदर टाकीन देऊ आता नका घेऊ म्हणून बघा ना वातावरण बदली घ्या आता नका घेऊ नाही राहू देऊ डोक्यावर पदर कसं आहे ना डोक्यावर जर पदर आहे ना असं वाटत नाही मायनं का मंदिर बांधता गो कसं मायऊने बा असं वाटत आणि बिगर पदरने बाईल का मला असं वाटत बापरे दिल्ली सुरेल कधी फिराय मनुष्यन पदर टाकलो बहिणीसून आपला संस्कार आहेत त्या बरोबर आहे की नाही. डोक्यावर पदर अजून परिचयासाठी सांगेल मला राजकारणाशी काही घेणं देणं नाही पण आपल्या काना देशाची मुलगी राष्ट्रपती झाल्या कोण प्रतिभाताई पाटील. पण एक फोटो दाखवा मायचा पदर पडलेला एक फोटो दाखवा प्रतिभाताईचा पदर पडलेला कोण झाली माय राष्ट्रपती वय गे तरी डोकार ना पदर पडू दिना नाही. आणि मनबहीण बचत गटी मीटिंगले जा पलो तिरपा कोशिलेस हो काकू पदरले हो मनी माय हो संगे काकू तू खिचडी वाटत हो बहीण राष्ट्रपती पदरले आणि बचत गटनी मीटिंगला पोलो तिरपा करले येडी बानट स्वरूप मस्त डोकावर पदर टाकू आपण लग्नच माझा तिच्या बहीण गरीब मा गरीब बाई सुद्धा काका गरीबनी गरीब बाई मजुरी करणारी बायको सुद्धा 1000 रुपयाला साडी नेसस लगीन मा बरोबर आहे ना. पैसावाला बाहेर आहे 5-10 हजार रुपयाना खर्च राहतो 5-10 हजार साड्या नेसतीस आणि पदर तिरपा कोशिले 75 न फडक गुंडाई फिरते बानट स्वरूप इथली मागी साडी लिहिले तोच पदर टाकलो ना डोकावर एवढी मागडी साडी सोडे 75 फडक गुंडाईले येडी अक्का पदरल्यावर मग काय नुकसान आहे तुम्हाला मला सांगा दे. आपण सांगू का आपण नवीन एक वस्त्र येईल बाबा तुम्ही स्वतःही कमी करले तो गाऊन घालीस नाही ना बाई चांगली दिसत नाही. तुम्ही 2 प्रकारना फोटो काढा एक गाऊनवर बी काढी दाखा आणि साडी नेशीसने बी काढी दाखा आणि तीच साडी आपण डोकावर पदरलीसने बी काढी द्या कोणता फोटो चांगला आहे पदरवालाच फोटो चांगला आहे. गाऊन घालले आणि समजा बहिणी तुमले सवय पडीत झाले त्या गाऊन घालाने त्या गाऊन घालीस नाही घरमात घालाय घ्या ना घरमात पडी राहणं बाहेर निघाणं नाही कारण तुम्ही गाऊन घालीस नाही काय चांगल्या दिसत नाही. आपण तर बाजरीवर ना चिडा उडावला नाही लाकडे गाडी तशा दिसतील बहिणी म्हणून गाऊन घाली
बाहेर निघाणं नाही. एखादा कच्ची मत ना देखील ब्याईन मर जाईना तुम्ही मनीषे ते गाऊन पाहून घाला ना नाही तुम्ही. आपली संस्कृती महत्वाची महाराज. हा अंजनी मातेच्या हातात तो प्रसाद पडला भक्षण करत असताना, म्हणजे त्याची कारण भरपूर आहे, पण मला पटवण्यासाठी तुम्हाला हे सांगावं लागते. आता तिकडे भगवंत जन्माला येणार आहे, नवमीची रात्र आहे. प्रत्येक तिथ्या वाटल्या गेल्या होत्या, फक्त नवमी खाली होती. नवमी आता नवमीला काय, नवमीला भगवंत म्हणतो नवमीला मी अवताराला येतो ना. राजा दशरथाकडे भगवंत जन्माला येत आहेत. राजा दशरथाच्या घरी लेकरं जन्माला आली. जन्माला येणारी लेकरं किती? कितला? चार. राजा दशरथाच्या बायका किती? तीन. पहिला राम, दुसरा राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न. कोण जाण रे बा, आमले माहित राहतात तुला कसाला बोलावतो रे भाऊ. राम लक्ष्मण भरत राजा दशरथाची 4 मुलं, राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न. 4 लेकरं. भगवंत जन्माला येतोय. आता प्रत्येक अवतारातलं थोडं थोडं सांगून जाईल. भगवंत प्रभू रामचंद्र जन्माला आले. जन्माला आल्याच्या नंतर त्यांची कारकिर्दी काय होती माहितीये का? विश्वामित्रांना एक राक्षस त्रास देत होता, त्यांना मारण्यासाठी भगवंताला राजा दशरथाकडनं मागणी मागितली विश्वामित्रांनी. कारण रामाच्या हातून त्या राक्षसाचा वध करून घ्यायचा होता. मागणी मागितली. मागितल्याच्या नंतर गुरुजी वशिष्ठ सांगत होते देऊन टाक, मागतोय तर देऊन टाक, आणि जर नाही दिलं तर तू नाराज व्हायचा आणि उगत माझ्या नावानं बोंबलत बसायचा. देऊन टाक. आता प्रभू रामचंद्रांसोबत गेले लखनजी, तेव्हा पण गेले होते राक्षसाचा वध करण्यासाठी. राक्षसाचा वध झाला. वध झाल्याच्या नंतर आता लखनजी आणि प्रभू रामचंद्रांना विश्वामित्रा घेऊन जात होते जनकपुरीमध्ये. जनकपुरीमध्ये घेऊन जायचं काय कारण होतं? तिकडे सीतामय्याचा पन्न होता की जो धनुष्याला बाण लावल त्याच्याशी मी लग्न करेल. पण तो धनुष्य काय साधारण नव्हता. तो धनुष्यावर सीतामय्या खेळ खेळत होती 9 वर्षाची असताना. 9 वर्षाची पोरगी जर धनुष्यावर खेळ खेळत असेल, पॉइंट नोट करा बरं, 9 वर्षाची पोरगी धनुष्यावर खेळ खेळते. तुम्ही वजन किती उचलू शकता सरजी? वजन किती उचलू शकतात तुम्ही? तुमचं वजन जर 50 किलो असेल तर तुम्ही 49 उचलू शकतात, म्हणजे तुमच्या वजनापेक्षा 1 किलो कमी. जर सीतामय्या जर का 9 वर्षाची होती, म्हणजे आपण धरूयात 15-20 किलोची असेल. जर 20 किलोची असेल तर फक्त 19 किलो उचलू शकते. म्हणजे सीतामय्याचं वजन नक्कीच धनुष्यबाणपेक्षा जास्त असलं पाहिजे. मग जो धनुष्यबाण उचलायचा पन्न होता तो धनुष्यबाण उचलला जात नाही. तो धनुष्यबाण रावणाकडनं उचलला गेला नाही. मग सीता उचलली कशी? जय श्री राधे. या सरजी क्या बात आहे, धन्यवाद. या पुढे. जी सीता धनुष्यावर बाण खेळत होती, धनुष्याला बाणला घोडा घोडा करून खेळत होती, तो धनुष्य बाण रावणाकडनं उचलला जात नाही. मग सीता उचलली गेली कशी? त्याच्या मागचे भरपूर कारण आहेत. ते कारणे मी जाता जाता सांगूनच जाईल. फक्त वेळ असली पाहिजे, फक्त वेळ असली पाहिजे, मग नक्कीच सांगेल. रस्ता हुकले होते काय? हा, ते आलं लक्षात. मी बघितला ना मेसेज. मी देखी राहणो कवच ना म्हणतो, या देखी नाही राहणार. सवय होऊन जाते नाही का? ज्या लोकांनी मला सांगितलं आम्ही येतोय, तर मग ती नजर तिकडेच असते, दिसत नाही. आणि येतील तर मला भेटतील ठरलेलंच होतं. आमचे सरजी एवढ्या लांबून मालेगाववरनं कीर्तन ऐकायला आले, कधीच चाललं होतं नाही. हां, थँक्स अँड धन्यवाद. काय सांगत होतो मी? तुम्ही काय बोल नका. काय सांगणार तू बहिणीसमोर? हां, असं बाकीने बाय कुकाव रे बा, कुकर उघडं राहायचं आले रे आय बा. जवळ बोला, आवाज. सीतामय्याचा पन्न होता जो धनुष्याला बाण लावल त्याच्याशी मी लग्न करेल. आता तिथं बलाढ्य राजे बसले होते. सगळ्यांनी धनुष्य उचलून बघितलं, कोणाकडनं उचलला जात नाही. रावणानं सुद्धा प्रयत्न केले. रावणानं जेव्हा धनुष्य उचलायचा विचार केला, उचलला सुद्धा, पण जेव्हा उचलला ना तर रावणाच्या छातीवर पडला. रावणाच्या नाकातोंडातून रक्त वाहत होतं. तो धनुष्यबाण काही लोकांनी उचलून, म्हणजे जे आलेले राजे होते ना, त्यांनी उचलून बाहेर केला.
रावणाला. आता तोच धनुष्यबाण माझा जगाचा मालक जातोय, पण इतर राजांनी डायरेक्ट धनुष्य उचलला, पण माझ्या जगाच्या मालकाने डायरेक्ट उचलला नाही. अगोदर जाऊन दोघं हात जोडले, नतमस्तक झाले माझे जगाचे मालक, आणि मग धनुष्यबाणाला हात लावला. आणि आमच्या संतांची शिकवण, आमच्या भगवंताची शिकवण, नम्र झाला भूता तेथे कोंडिले अनंता, तेथे कोंडिले अनंता, तेथे कोंडिले अनंता, तेथे कोंडिले अनंता. नम्र झाला भूता, 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 नम्र झाला भूता. तेथे कोंडिले अनंता, तेथे कोंडिले अनंता, तेथे कोंडिले अनंता, तेथे कोंडिले अनंता. नम्र झाला भूता त्याने कोंडिली अनंता. ज्याने नम्रता धारण केली ना, तर भगवंत त्याच्या खूप जवळ असतो, खूप नजदीक असतो. फक्त नम्रता असली पाहिजे माणसाच्या अंगी, नाही का? नम्रतेचा लई फायदा होतो. हा, नम्रता जर असली तर किती फायदा होतो पता आहे? माहिती तुम्हाला? शेतामध्ये गहू कापणीला आणि अचानक कोणीतरी जवळचं नातेवाईकांमध्ये वारलं आणि तुम्ही दशक्रिया विधीपर्यंत तिकडेच थांबले आणि पुन्हा शेतात आले. गहू कापणीवर होता, 10 दिवस लेट झालेला. तो गहू पडेल तर कसा पडेल? उंबी सकट पडतो. म्हणजे दुसऱ्यांदा मागे सरा करणार तरी उचलेली असते. बरोबर आहे ना? उंबी सकट पडतो. इतका नम्र असतो. मग त्याचा नम्रतेचा फायदा काय असतो माहितीये का? माझी महिला माता जर कुरडाई बनवते ना, तर त्या गव्हाला 4 दिवस पाण्यामध्ये भिजू घालते आणि रोज आपण पाणी बदलावं असतं गहून. बरोबर आहे ना मावशी? हा, नम्र होय ना का त्याने इज्जत वाढत. 4 दिन लगून अंगदोस त्या गहूस न मनमाय. मग त्याला वाटी काढत, त्यानं चिक रास त्याला बी पाणी माटी वास. काही काही माऊली इथली हुशार असणार, पांढऱ्या शुभ्र यायला पाहिजे. मग त्या मनीषीन बर्फ सुद्धा टाक दे. हा, दव्या बर्फ येतील माय. नम्र म्हणून त्याची इज्जत आहे. आणि कुरडाई बनवायची ती मनमायाशी व्यवस्थित उचलच नाही, व्यवस्थित ठेवच दिले नाही माय. काकडा नको पडायला पाहिजे. इज्जत आहे. नम्रता धारण करी का? 10 दिन लेट व्हाय तरी सुद्धा अंग टाकणे. गहू येतो, नम्रता आहे त्या नांगी, मनीषीन त्याने इज्जत आहे. नाही ते चला उडीदच कडे, उडीद तोडणीवर ये बुवा. आणि कुठेतरी लगीन आहे किंवा कोण मरी गेन 10-12 दिन नंतर हा किशन सापडत का? तो तवय तड अंग टाक देस. कोण असा गण उडीने जात ना राहतो उग्रा. आणि मग उग्राच नाही, इज्जत बी होत नाही ना. बरोबर आहे का नाही? गवले 4 दिन पाणी मा भिजाड, उडीद दाय करा टाइमले तुम्ही पाणी मा भिजाडतास का? पाणी मा टाका का लगे बाहेर काढ. शेलगावतून धर सांग तू अंग आणला एक बी नाही रे. तसा त्याला दाबावर टाकस मन माय. चक्कीवालांकडे लय जात, चक्कीवाला सांगत बाबा दाय करणीशी. दाय बळ टाइमले सुद्धा काही काही इथला उग्रा राहतस ना, काही पाठ सोडतातच नाही दादा. हा, उग्रास ना काय खरं नाही, उग्रापणा सोडतात नाही त्या. काही पाठ सोडतातच नाही, काही काही उडीत तरी सुद्धा. पण मन माय बी त्याच ना पुढे राहत. त्या उडीत सांगत दायला सांगत तू काही पाठ सोडी नाही. मग का चक्कीवाला बरोबर राहू दिसू का? मन माय घरीन गाव लावत त्याले. कोणले उडी उग्रास ना त्या जागतच ना. घरीशनी गावला वस्ती दायने पाठ काढ असते दायने आणि दळाला लई जात चक्कीवालाकडे. चक्कीवाला सांगत भाऊ इतर दळण दळस ना, त्यापेक्षा चांगलं कशीशीन दळजो. आणि ते दळण दळाय ना का ते पीठ लयस आणि मग मन माहिती पीठ मळाल बसस. गहू बाजरीनं पीठ लगेच मळायचं, पण आई उडीदनं पीठ लगेच मळावंस का? उखळ मग कांडस असं वाकडं तिकडच बसते. मग मन माय सांगस हा उग्रा काय आवरा नाही गरमा गली म्हणा 4 दानगा बोलावास याला अंगण मा कुठरे भाऊ. कोणले उग्रास ना तसंच राहत. मग 4 दानगा गेली म्हणा त्याला फुटतस ते पिटले. तरी सुद्धा काही काही उग्रा शिकतात नाही आणि सुधारतात नाही. मग मन माय अंदाज लायलेस काय नाही, माय याव काय शिकाव नाही. मग शेवट लाट्या बनावून टाइमले त्याला फाशी लाई महाराज शेलगावतून धरसर. नम्र झाला भूता त्याने कोंडिल्यानंतर नाही का माझ्या जगाच्या मालकानं
माझ्या जगाच्या मालकानं त्या धनुष्याला नतमस्तक व्हावं. अरे नुसतं उचललं नाही, कडा कडा दिशी मोडूनच ठुलय ना. आता तिथं भगवंताचं आदिशक्ती मैया सीतेसोबत लग्न झाल्याच्या नंतर राजा दशरथानं बरं का, महिला माता तुम्ही पण लक्षपूर्वक ऐका, काही बाया आहेत ना लगीन व्हानंतर जीवन जर संकट होणं ना, त्या जोडणारले गाया देतील, कथा माय बापले दोष देतील, कथा घर देखणारले घरवर देखणारले बटाटले दोष देईन, मग काय जातील बहिणी. पण सांगू का, राजा दशरथानं जेव्हा पुरीला सीतेचं लग्न केलं ना, तर अयोध्येच्या राजासोबत लग्न केलं होतं. पर 14 वर्षाचा वनवास असा काढला ना बाईनं, एकाही शब्दात नवऱ्याला सांगितलं नाही का मी राजपुत्र बघून लग्न केलं होतं. तुम्ही जर वनवासात असाल तर तुमच्या सोबत मी असेन, तिला म्हणावं पत्नी, नाही का. सुखात तर प्रत्येक जण साथ देतो हो, कधी दुःखात साथ दिली ना तर ती खरी पत्नी. हा, नाही ती एखादी बाई तुमनी तब्येत जास्त खराब आहे, मग असं करा, तुमनी माय दवाखाना राहिली, मी मन माहेर चालणे गाडी एकली काय भेटू शिलगाई दे तशी बाई पाहिजे. बरोबर आहे की नाही. पगार मोजाल पहिले पुढे हात कर द्या. हा तेवढं बरं आहे. आपण तुम्हाला निमगाव निंबायची मग तशा बायाने शेतीचा. हा, मला आठे अजून बिगर जेवण नको मला राय म्हणून, जेवण बिवण करत तो थांब नशी कोण बरेल घर जाती घालली. प्रभू रामचंद्रांचा जन्म, सीतामैया सोबत लग्न आणि भगवंताचा जन्म कशासाठी. 14 वर्षाच्या वनवासाला माझे प्रभू गेले. 14 वर्षाच्या वनवासाला प्रभू गेले याच्या मागचं कारण, कैकईला बरेच लोक नाव ठेवतात. कैकईनं रामाला वनवासाला पाठवलं, पण जेव्हा लहान होते ना प्रभू रामचंद्र, लहान असताना असे पडत होते, धावत होते, आणि कैकेयी मातेनं सांगितलं, रामा अरे थांब बाळा, तू जर का पडला ना, तुझ्या हातापायाला जर का जखम झाली ना, तर ती तुझ्या हातापायाला नाही माझ्या हृदयाला जखम होईल, बाळ पडू नकोस रे, थांब जागेवर. तेव्हा रामानं सांगितलं, आई मी तेव्हाच थांबेल, मला वचन दे, मी तुझ्याकडनं काहीतरी मागून घेणार आहे. म्हणले माग बेटा, पण पडू नकोस. माग काय मागायचं. म्हणले आई प्रसंग असेल तेव्हा मागेल, वचन दे. म्हणे मागून घे. आई तू माझ्या बापाला सांगून मला 14 वर्षाच्या वनवासाला पाठवशील का. जोपर्यंत मी 14 वर्षाच्या वनवासाला जात नाही तोपर्यंत माझा अवतार कार्य पूर्ण होणार नाही, कारण माझ्या भक्तांचा उद्धार मला करायचा. 14 वर्षाच्या वनवासाला प्रभू रामचंद्र जात आहेत आणि तिथं शबरी सारख्या भक्ताचा उद्धार केला, अनेक भक्तांचा उद्धार केला. ते सांगत नाही, फक्त प्रभू रामचंद्रांचं चरित्र सांगत असताना मला एक पॉइंट सांगावा वाटतोय, कारण प्रभू रामचंद्रांचा तो पॉइंट सांगणार नाही तोपर्यंत कृष्ण जन्म सांगता येणार नाही. मग ऐका, जेव्हा लखनजी आणि प्रभू रामचंद्र विश्वामित्रांसोबत जात होते ना, तेव्हा प्रभू रामचंद्रांच्या पायाची माती थोडीशी धूर उडली आणि दगडावर पडली, आणि त्या दगडाची स्त्री झाली. ती स्त्री कोण. अहिल्यामाता. तिला गौतम ऋषींचा श्राप होता की तुझ्याकडनं नवरा ओळखू आला नाही ना, तुला माझा श्राप आहे, तू शिडा होऊन पडशील. अहिल्या देवीनं सांगितलं, म्हणले ठीक आहे, तुम्ही मला बोलताय ते खरंय, पण काहीतरी उपश्राप द्या ना. म्हणले उपश्राप असा असेल, जेव्हा जगाचा मालक जन्माला येईल ना, त्याच्या पदस्पर्शाने तू स्त्री रूपात येशील. मग चालत असताना थोडी पायाची धूर त्या दगडावर पडली. दगडावर पडल्याच्या नंतर ती स्त्री रूपात आली अहिल्यामाता. स्त्री रूपात आल्याच्या नंतर ही चर्चा ब्रह्मांडामध्ये फिरली की प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने दगडाची बाई होते. सगळ्या साधू लोकांना वाटलं, जर का देवना पाय लागजास दगडनी बायको बन जास भो, मग आपण काय वायबार बने फिरा. प्रत्येक साधू डोकावर दगड लिहिली ना. म्हणे देवबा सांगतो, या दगडले पाय लाय दे आणि आमले बायका कर देऊ. सगळ्या साधूंनी दगड घेतली आणि प्रभूकडे गेले. प्रभूकडे गेले, सांगायचं होतं, देवा या दगडाला स्पर्श कर पायाचा आणि आम्हाला बायका बनवून दे. सांगायचं होतं, आम्हाला बायका करून दे. पण जगाचा मालक जर का विद्यार्थ्याला सर दिसले तरी तो घाबरतो. हा, आता थोडा सर मन मिळवशेत म्हणशील काय होना भू महाराज, मन आजूबाजूमा होणार रे, त्याला मी बी नाही सैन होई राहिलो. पहिले सर जर दिसायचे, म्हणजे तुमचा तर अधिकार मोठा आहे आमच्यापेक्षा गुरुजी.
अगोदर रविवार ना दिन जरी सर्दी की जाईन खेता खेता तरी हात माना ते गिल्ले दांडू बिंडू जे बी राहायचे काय जे बी वय फेकीन पैसे आहेत थोडे इतका दरारा होता की नाही. आता सर लोक ना तो दरारा राही ना का बरं त्या दरारा काढतो अगो आपली या बहिणी जाती मन पोऱ्याला हात नका लावजात बरं न ते मी टाकूर की बिघाडली तू त्या सरने टाकूर की बिघाडा मग तुम्ही बिघाडली राहिली माय. ते पहिलं काय झालं ना पहिले माय बापा सांगित गुरुजी याला चांगला कोमचाड जात बरोबर आमले चांगलं याद आहे ना गुरुजी कोमचाडेन घर जाईल सांगत ना तरी तू काहीतरी किडा पाडा होती ना आज सांगत घर ना. पहिले गुरुजीले देखील सुद्धा पोरे घाबरे बरोबर आहे की नाही. बाप जर डोळ्याच्या समोर आला काही कृती करतोय तरी आपले भाव चेंज होतात. मग मला सांगा ब्रह्मांडाचा मालक आहे जगाचा मालक आहे त्याच्या समोर जाऊन बोलायचंय साधू महात्म्यांना की गुरुजी भगवान या दगडाच्या आम्हाला बायका करून दे असं बोलायचं होतं पण तोल गेला देवा आम्हाला बायका करून घे. प्रभू रामचंद्र म्हणे अजून दिसू दे मग बोला म्हणे देवबा आमले बायका करले म्हणे नाही हो नेमन सांगा पण तो नांदच बरा आहे त्याचे आमले बायकाच करले म्हणे. देव म्हणे ह्या जन्मामध्ये एक पत्नी एक वचनी एक बाणी आहे तुमची इच्छा पुढच्या जन्मात पूर्ण करेल जेव्हा मी कृष्ण बनेल आणि जेवढ्या पण गोपिका आहेत ना त्या मागच्या जन्माचे साधू आहेत. मागच्या जन्माचे साधू ती इच्छा पूर्ण करण्यासाठी माझा भगवंत रास क्रीडा खेळतो गोपिकांसोबत तेच साधू हा कृष्ण जन्मामध्ये आलो. मग कृष्ण जन्म राम जन्म दोघं देव मिळून दोघांची कारण सांगितली आणि मग तिसरं दोघं मिळून तिसरा अवतार बघितला. जेव्हा भूतलावर एखादा भक्त मायबापांची अशी सेवा करतो ते बघण्यासाठी येतो माझा जगाचा मालक. पण त्या भक्ताचं नाव काय पुंडलिक. तुम्ही भजन बिजन म्हणतेस का बहिणी हे पुंडलिकासाठी उभा राहिला विटीवरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला जगवरे भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला जगवरे धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. भक्त पुंडलिक होता पापी आणि दृष्ट आई बापाची केली देवा त्याचं पाप झालं नष्ट. भक्ती पाहून भक्ताला भक्ती पाहून भक्ताला आला भेटाया धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. भगवंत अवताराला तेव्हाच येतो जेव्हा काहीतरी चांगल्यासाठी. मग जेव्हा जेव्हा पृथ्वीवर पाप होतं ना पापाचं ओझं हलकं करण्यासाठी माझा भगवंत रूपाला येतो. पण इथं पुंडलिकाचं पाप बघून पुंडलिकाचं पाप एवढं होतं की मायबापांच्या गड्यात दोरी होती आई बापाच्या गड्याला दोरी पत्नीला खांद्यावरी रे पुंडलिका. अरे पुंडलिका काशी यात्रे करी पुंडलिका काशी यात्रा करी आई बापाच्या गड्याला दोरी पत्नीला कांद्यावरी अरे पुंडलिका काशी यात्रा करी. हरी हरी विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. पाय सट्टी घ्या कपडा बरी घ्या आते काही बी लागली वाचाडीच नाही. तर भगवंत पुंडलिकाची भक्ती बघितली एवढा पापी पर एवढी भक्ती करत होता मायबापांची. माझा जगाचा मालक अवताराला आला भक्ताचं भक्ती पाहण्यासाठी. तर माझ्या पुंडलिकाला आवाज दिला पुंडलिका मी पांडुरंग परमात्मा तुला बघायला आलोय. मायबापांची सेवा करत होता. सेवा करत असताना सांगितलं देवा तू जर काही इथं आला असशील
तर मी तुला अजून भेटणार नाही. जोपर्यंत माझे मायबाप झोपत नाही तोपर्यंत मी त्यांच्या सेवेत खंडन करणार नाही. जर तुला मला भेटायचं असेल तर माझे मायबाप झोपेस पर्यंत तुला उभं राहायचंय. कुठं उभा राहू? वीट झोपलीन सांगितलं, इथं विटेवर उभा राहा. आणि विटेवर जगाचा मालक उभा. जीवनामध्ये जर शरण जायचं असेल, आपुलसं करायचं असेल तर देवाला करा. आणि करत असताना कोणत्या देवाला आपुलसं करा? आपुला एक देव करून घ्यावा. आपुला एक देव करून घ्यावा. सुख नो